मंडळी, पाटील किचन अँड ब्लॉग में तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण आमखंडी बनवणार आहोत। आमखंडी म्हटलं तर आंबा करंदी ह्याची भाजी, म्हणजे ही पारंपरिक पद्धतीने मी आज तुम्हाला भाजीची रेसिपी दाखवणार आहे, अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने। चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आता आमखंडी म्हटलं तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त आंब्याचा वापर केला जातो, म्हणजे आंबा आणि ओली करंदी आणि कांदा ह्याची भाजी अशी आपण बघणार आहोत। तर त्यासाठी जे साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते। तर मी ही ओली करंदी घेतली आहे आणि ती स्वच्छ साफ करून धुवून घेतली आहे। करंदी साफ कशी करायची ह्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता। त्यानंतर मी हे आंबे घेतलेले आहेत आणि उभे असे कट करून घेतलेले आहेत। हे आंबे आहेत ना, हे मी स्टोरेज केले होते। स्टोरेज कसे करायचे ह्याचा सुद्धा व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। तर हे माझ्याकडे स्टोरेज केले होते आंबे, ते मी घेतलेले आहेत, उभे असे कट करून घेतलेले आहेत। आणि जर तुमच्याकडे कच्चा आंबा असेल तर तो घ्यायचा आहे, पण तो जास्त आंबट गोड कसा आहे त्याप्रमाणे घ्यायचा आहे, कारण ह्या भाजीला आपण जास्तीत जास्त हा आंबट असा आंबा वापरला जातो। त्यानंतर आपण वाटण बघणार आहेत। आता वाटण म्हटलं तर थोडंसं आलं घेतलेलं आहे, 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 1 मिरची घेतली आहे आणि कोथिंबीर घेतली आहे। आता हे वाटण आहे ना, हे आपण खास पाट्यावर वाटलं जातं, पण मी आज हे खलबत्त्यावर वाटणार आहे, म्हणजे खलबत्त्यावर आपण ठेचून घेणार आहोत। त्यानंतर 2 कांदे घेतलेले आहेत मोठे आणि ते उभे कापून घेतले आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर ह्यामध्ये आपण जी करंदी कांदा आंब्याची भाजी बघणार आहोत त्यासाठी खास उभा कांदा कापला जातो अशा पद्धतीने। तर मी हे उभे असे बारीक असे कट करून घेतलेलं आहे। आता मी हे खलबत्त्यामध्ये वाटण ठेचून घेणार आहे आणि बाकी तर आपलं जे घरगुती साहित्य असतं, मसाले जे वगैरे असतात तेच लागणार आहे, जास्त काही लागणार नाही आहे। तर आता हे सर्वप्रथम आपण हे वाटण आहे हे ठेचून घेऊया। एकदम आपल्याला बारीक असं वाटण करायचं नाही आहे, आपल्याला जाडसरच असं ठेचून घ्यायचं आहे। आता हे वाटण आहे ना, मी हे सर्व ठेचून घेतलेलं आहे, अशा पद्धतीने आपण हे ठेचून घेतलेलं आहे। आता आपण भाजीला सुरुवात करूया। आता आपण जो उभा कांदा घेतला होता तो बारीक असा कापून घेतला आहे, त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आंबा। आंबा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता, जेवढा पाहिजे तेवढा घातला तरी सुद्धा चालेल, कारण आंब्याला सगळ्यात महत्त्वाचे ह्याला आमखंडी म्हणतात। आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आपण जो आंबा घेतला ना तो थोडासा आंबट आहे आणि ह्याच्यामध्ये आपण कुठलीही चिंच किंवा टॅमॅटो ह्या भाजीला वापरत नाही, त्याच्यामुळे जेवढा आंबा आंबट असेल तेवढा तो घ्यायचा आहे। आता ह्यामध्ये मी घालते हळद, घरगुती मसाला 2.5 चमचे जवळजवळ मी घातलेला आहे। जसं तुम्हाला तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही घातला तरी सुद्धा चालेल। हा वाडवळ पद्धतीने आपला मसाला आहे घरगुती, आणि ही जी आज आपण भाजी बनवणार ती सुद्धा वाडवळ पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने, म्हणून ह्याला खास या भाजीला आमखंडी असं म्हटलं जातं पाचकळशेने आमच्या वाडवळामध्ये। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदा आणि जो आपण आंबा घातला तो एकजीव झाला पाहिजे। अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मी मिक्स करून घेतले। आता आपण भाजी बनवूया। मी एक पातेलं घेतलं आहे आणि ह्यामध्ये घातलेलं आहे 1 पळी तेल आणि ते गरम करून घेतलं आहे। आता ह्यामध्ये आपण घालायचं आहे करंदी, मिक्स करून घेऊया। करंदी आहे आपल्या तेलावर थोडंसं 1-2 मिनिटांसाठी फक्त आपल्याला परतवून घ्यायचे, जास्त परतवून घ्यायची नाही आहे। तेलावर 1-2 मिनिटांसाठी मी परतवून घेते, जेणेकरून ह्याचा वैस वास आहे तो निघून जावा। आणि जर का तुम्हाला ना आपण ज्यावेळेस आंबा आणि करंदीला मसाला लावा त्यावेळेस सुद्धा ही करंदी तुम्ही डायरेक्ट टाकून ही मिक्स करू शकता, कारण ही पद्धत आहे ही पारंपरिक पद्धतीने आपण आज बघणार आहोत। मी फक्त 1-2 मिनिटांसाठी ही करंदी आहे तेलावर व्यवस्थित वाफवून घेतली आहे। आता आपण जे हिरवं वाटण बनवलं होतं ते घालूया, मिक्स करूया। 2 मिनिटांसाठी आपण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटं मी करंदी आणि वाटण व्यवस्थित परतवून घेतले आणि बघू शकता तुम्ही ह्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये कांदा आणि आंबा करूया। आपण मसाला लावून ठेवलं होतं ना, 1-2 मिनिटं फक्त आपण मसाला लावून ठेवलं होतं, ते सर्व घालून घ्यायचं आहे। हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी सोप्या पद्धतीने आणि झटकेपट आणि मोजक्या साहित्यामध्ये कांदा आणि आंबा आणि करंदी भाजी लगेच होते, चवीला 1 नंबर लागते। तुम्ही ही भाजी आहे ही भाकरी सोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता।
आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे। मिक्स केल्यानंतर ह्या मी ठेवणार आहे झाकण। 1-2 मिनिटांसाठी आपण वाफ देऊया। झाली आहे, आपण झाकण खोलून बघूया आणि मस्त अशी वाफ आलेली आहे। मिक्स करून घेऊया आणि भाजीचा सुवास आहे ना तो घरभर असा दळवळला आहे आणि सुंदर अशी भाजीचा खमंग येतोय ना, खूप छान। म्हणजे आमच्या वाढवण लोकांमध्ये खास ही कांदा, आंबा आणि करंदी अशा पद्धतीने भाजी बनवली जाते आणि तोंडाला तर पाणी सुटलं असेल बऱ्याच जणांना, कारण खूप छान भाजी तयार होते। आता ही आपण 2 मिनिटं वाफ दिल्यानंतर ह्यामध्ये आता आपण घालायचं थोडंसं पाणी, कारण पाणी ह्यामध्ये जास्त घालायचं नाही आहे, कारण कांद्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं। आणि आपण जे हिरवं वाटण बनवलं होतं आणि अगोदर कांदा आणि आंबा ह्यासाठी मसाला लावला होता त्याचं थोडंसं पाणी आहे ते मी ह्यामध्ये घालते। मिक्स करून घेऊया। ह्यामध्ये पाणी घातल्यानंतर 5 मिनिटांसाठी ही भाजी आहे आपण शिजवून घेऊया। 5 मिनिटं झाली आहेत, आता आपण भाजी शिजली आहे का बघूया। मस्त अशी भाजी रेडी झाली आहे। आता ह्यामध्ये पुन्हा आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बऱ्यापैकी हा आंबा आणि कांदा शिजून रेडी झालेला आहे। तर अगदी मी थोडंसं पाणी घालते। ह्यामध्ये मी बिलकुल चिंच किंवा कोकम, आगळ आपण काहीच घालणार नाही आहे। फक्त ही भाजी आहे फक्त आपण आंब्यावरच शिजवून घ्यायची आहे। ह्याला भरपूर आंबटपणा असतो आणि अगदी जर का भरपूर आंबट असेल असं तुम्हाला वाटलं तर पारंपरिक पद्धतीने ह्यामध्ये अगदी थोडंसं गूळ घातलं जाते। आता तुम्ही विचारतील मच्छीची भाजी आणि गूळ कसं घालतात, तर बऱ्यापैकी जर का आंबा असतो हा भरपूर आंबट असतो, कारण ह्याच्यामध्ये आपण भरपूर आंब्याचा वापर जास्त करतो आणि खूप आपल्याला असं वाटलं की चला भाजी खूप आंबट झाली आहे तर ह्यामध्ये थोडंसं गूळ घातलं जाते, पण मी ह्यामध्ये गूळ वगैरे काही घालणार नाही आहे, कारण एवढा खूप असा आंबट देखील नाही आहे। आता 1-2 मिनिटांसाठी व्यवस्थित आपण भाजी आहे पुन्हा शिजवून घेऊया। आता ही 2 मिनिटं पुन्हा ही भाजी आहे मी शिजवून घेतलेली आहे। आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं चवीनुसार मीठ। ह्या अगोदर आपण मीठ घातलं होतं, जर का तुम्हाला वाटलं की कमी वगैरे लागत असेल तर तुम्ही पुन्हा मीठ घालू शकता आणि ह्यामध्ये मी अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण मला कमी वाटते। आणि त्यानंतर आपण घालूया कोथिंबीर, बारीक अशी कट करून आपण कोथिंबीर घालायची आहे। मिक्स करून घेऊया आणि अगदीच तुम्हाला जर का वाटलं की ह्यामध्ये कधी कधी आंबा कसा खूप आंबट नसतो, तर जर तुम्हाला असं वाटलं ह्यामध्ये एकदम भाजी अशी आंबट नाही आहे आंब्यामुळे, तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं असं चिंचेचा कोळ वगैरे घालू शकता अगर तुम्हाला लागलं तर। आता ही भाजी आहे व्यवस्थित शिजून झालेली आहे। आता मी गॅस बंद करते। आमखंडी रेडी झाली आहे, खूप सुंदर अशी झालेली आहे। ही भाजी आहे ना चवीला अप्रतिम अशी ह्याची टेस्ट लागते, खूप सुंदर लागते। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही भाजी आहे ना ही करून बघा। आणि ह्यामध्ये फक्त आपण आंब्याची म्हणजे जास्त करून आंब्याचा वापर करतो, त्यामुळे ही भाजी आहे ना चवीला 1 नंबर लागते। म्हणजे आंबट अशी ही भाजी अशी रेडी होते। तर आजची भाजी आहे ही पारंपरिक पद्धतीने दाखवली आहे, म्हणजे करंदी, कांदा, आंबा, आमखंडी ह्याला म्हटलं जातं। त्यानंतर बरेच जण ह्याला करंदी, कांदा, आंबा अशी सुद्धा भाजीचं नाव सांगतात की करंदी, कांदा, आंब्याची भाजी बनवूया। आजच्या भागामध्ये मी तुम्हाला करंदी, कांदा, आंबा ह्याची भाजी दाखवली आहे। कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओज नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा। अशाच भेटूया एक छानशा व्हिडिओला, तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद। आणि आजची टीप म्हटली तर आपलं दुसरं सुद्धा चॅनल टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनलवर तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता आणि त्याची माहिती ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते, ती सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका। आणि भरपूर मित्र मैत्रीण नातीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही आमखंडी कशी बनवायची ती माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल। असेच भेटूया एक छानशा व्हिडिओला, धन्यवाद।